पिऊचा आणि पिऊच्या पप्पांचा तर नाश्ता तयार आहे. आता मला बनवायचा आहे. तर मी बनवणार आहे ओट्सची भाकर. ती कशी बनवतात ती दाखवते. इथे एका वाटीमध्ये मी जरासं पीठ घेते ओट्सचं. हे ओट्सचं पीठ ओट्स जे नॉर्मल ओट्स असतात आपले साधे ते घेतलेत आणि ते भाजून ते मिक्स ग्राइंड करून त्याचं हे असं पीठ बनवलं आहे. ते घालणार आहे आणि ते कालवायचं आहे चांगलं. जर जास्त पाणी झालं तर काही घाबरून नाही जायचं. 5 मिनिटं ते ठेवलं ना की आपोआप ते आपसून जातात. ओट्स फुगतात म्हणजे. आता हे माझं पीठ तर बरोबर आहे बघा. लम्स राहिले असतील ते असे मोडून काढायचे. आता हे तूप हे जरा पॅन वरती ठेवूया. कांदा सर्वीकडे लावायचा आहे. आता हे बघा हे कसं घट्ट झालं. आधी कसं होतं पाण्यासारखं होतं ना, आता बघा कसं घट्ट झालं. आता ह्याची आपण काढूया भाकरी. जरासं मी पाणी घेते. थांब. हलवून घ्यायचं. ही अशी भाकर फक्त त्याच सुनांना येते ज्या खरंच गुणी असतात आणि सुगरण असतात. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. मस्त ह्याने अशी गोल अशी भाकरी काढून घ्यायची. लगेच पाण्याने हात धुवून घ्यायचा. लगेच निघाली. लगेच होते ही आपली भाकरी तयार. पलटली. पलटी केली. मस्त भाजली गेली. इथे मी आणि पिऊ एकमेकींना भरवत ही भाकर आणि चपाती संपवली. सोबतीला आम्ही अंड्याची भुर्जी घेतलेली. ही ओट्सची भाकर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की बनवा. डेली ब्लॉग तर आमचा येतच राहतो, पण अशा फूडच्या व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यासाठी बाय बाय.